प्रार्थना। ओम संगच्छध्वं संवद्दधं सौवनासि जानता देवा भागं यथा पूर्वे संजानाना। चंद्र कोणच्याही मुद्रा तुम्ही घेऊन आपल्याला सुरुवातीला भस्त्रिका करायची आहे। दीर्घ श्वास घ्यायचा आहे, अत्यंत हळूवारपणे श्वास भरायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे। डोळे बंद राहतील, मी बोलेल त्याच्याकडे लक्ष राहू द्या। माझा एक सगळ्यांना असा प्रश्न आहे, किती जणांना वाटते मी बसायचं? कारण या दिवसात एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाहीये। आज जो क्षण आपल्या जवळ आलाय तो कसा आपल्याला आनंदाने जगता येईल ह्याचा विचार करा तुम्ही। नक्की जाड झालीये, रोड झालीये, फक्त काय करायचंय आपल्याला? निरोगी राहायचंय। आपण डाएटिंग करून किती दिवस राहू शकतो? शक्य नाही। एखादं डाएट जर आपण फॉलो केलंय, मी नाव घेत नाही, खाली चालू आहे, लिक्विड घ्यायचे 3000 रुपये 4000 रुपये मंथली द्यायचे, मग ते वर्कआउट करायचे। किती दिवस टिकणार आहात तुम्ही? आर्थिक दृष्ट्या पण मानसिक दृष्ट्या पण ते लिक्विड प्यायचे, दुसरं काही खायचं नाही। ते सोपं आहे की आपलं रोजचं वरण भात भाजी पोळी आजूबाजूला जे आपल्याला भेटते स्वस्त ते खाऊन जगणं सोपं आहे की हे वेलनेस कोच? सरळ मनाला एक इन्स्ट्रक्शन द्यायचं, मैं शांत हूं। कपालभाती करा, ताई तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत राहतील, मैं शांत हो। आपोआप आपला राग शांत होतो आणि त्या शांत झालेला भाव आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करसाल तेव्हा ते स्वयंपाक सुद्धा बघा एक चवीनं किती छान लागतं। तुम्ही कधी पण बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही पूजेला गेले, भागवताला गेले, कोणत्याही देवाच्या कार्यक्रमाला गेले की तिथलं जे जेवण असतं त्याला आपण प्रसाद म्हणतो, ते किती छान लागते। का छान लागते? अगदी सत्यनारायणाचा शिरा सुद्धा आपल्याला छान लागतो। का चांगला लागतो? की बाबा त्यामध्ये बनवणाऱ्याचे भाव गेलेले असतात। म्हणून स्वयंपाक करताना तुम्ही अतिशय शांत, जेवण करताना कोणतीही बडबड नाही। नवरा बायको सोबत जेवत असतील तर कस करत जेवायचं नाही। भाव चांगले ठेवायचे, जेवताना बोलायचं नाही, तोंड बंद करून छान घास चावून जेवायचंय। ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला माहित आहेत। फक्त मी एक रिव्हिजन करत आहे तुमच्यासाठी। माझ्यापेक्षा घरी जाऊन हे ड्रायफ्रुट्स खायचे, आपल्या कामाला लागायचे, नंतर आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचा आहे। ब्रेकफास्ट मध्ये काय बनवणार आहात तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा बनवायचं पहिल्या दिवशी स्प्राउट, मटकीचे स्प्राउट बनवले, दुसऱ्या दिवशी पोहे उपमा, तिसऱ्या दिवशी पुरी। तेलकट पदार्थ हे आपण जर आपल्याला पुरी खायची जर इच्छा होतच असेल तर सकाळीच खायचे। का तर दिवसभर आपलं ते पचन होऊन जाते। जर ते रात्री खाल्लं तर ते लवकर पचत नाही। नंतर तुम्ही त्यामध्ये ऑप्शन एक दिवस असा ठेवायचा की फक्त त्या दिवशी आपल्याला फळच खायचे, दुसरं काही खायचं नाही, फळच खायचे नाश्त्याला। आपल्याला चला आपण नियमित दिनचर्या कशी असावी, आदर्श दिनचर्या कशी असावी मी थोडक्यात सांगते। काही तुम्हाला यामध्ये प्रश्न पण असतील तर तुम्ही विचारू शकता। सुरुवात कशी करायची? आपल्याला सकाळी आपल्याला लवकर उठायचंय, 4:30 वाजता आपल्याला उठायचंय। तर मग 4:30 वाजता उठायचं तर काय करायचंय? सुरुवातीलाच रात्री झोपतानाच आपल्याला प्लॅनिंग करायची। हे बघा, आपण गृहिणी आहोत, आपण स्वतःला गृहीत धरतो। गृहिणी जरी असलो, काही जणी वर्किंग वुमन पण असतात, आपण गृहिणी आहोत म्हणून स्वतःला गृहीत धरायचं नाही। आपला सुद्धा एक टाइम टेबल असला पाहिजे। आपण कधी कोणतं काम करायचंय, कधी जेवायचंय, कधी खायचंय, कधी अगदी भांडे घासायचे, धुणं, रोट, एक अंजीर, एक पेंट खजूर आणि 5 मनुके
हे टाकायचे. मी विस्तृत सांगू का शॉर्टकट सांगू, तुम्हीच सांगा. विस्तृत सांगते म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व, म्हणजे एखाद्या गोष्टीचं काय कशामुळे करायचं हे कळालं की त्याचं करतो पण आपण. तुम्ही तुमच्या क्रिया करू शकता, तुम्ही तुमचा प्राणायाम करू शकता, फक्त कान माझ्याकडे द्या. मग 2 बदाम कशासाठी सगळ्यांनाच माहिती आहे, बुद्धीसाठी. बुद्धी अगदी केसाच्या टोकापासून तर नखापर्यंत बदामाचा उपयोग आहे. 2-3 बदाम जास्तीत जास्त. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही 5ही टाकू शकता स्वतःसाठी. प्रोटीन, शरीरामध्ये प्रोटीन अतिशय आवश्यक असते. त्या प्रोटीनची जी गरज असते ती आपण सकाळीच भरून काढतो. अक्रोड आणि आपल्या शेप पण बघा त्याचा कसा आहे, ब्रेन सारखा. ब्रेनला खूप जास्त उपयोग होतो. त्यामध्ये इतके चांगले घटक असतात की आपल्या शरीराच्या जी गरज असते ती पूर्ण भागून निघते. 5 मनुके, काळे मणूक जर तुम्ही टाकले तर हिमोग्लोबिनची कमतरता जी होते शरीरामध्ये ती भरून निघते. बऱ्याच महिला वर्गांना MCIच्या आधी पोट दुखणे, क्रॅम्प्स येणे MC मध्ये किंवा वेगवेगळे त्रास होतात. ते त्रास सुद्धा या 5 मनुक्याने कमी होतात. बऱ्याच जणांना B12ची कमी आहे. B12ची जर कमी ज्यांना असेल त्यांनी काय करायचं आहे, दही जेव्हा आपण वाटीमध्ये लावतो म्हणजे दूध कोमट केलंय त्यामध्ये विरझण टाकतो, त्यावेळेसच 5 मनुका भिजून जर त्यामध्ये टाकल्या आणि जर त्या सकाळी खाल्ल्या ब्रेकफास्टच्या टाइममध्ये तर तुम्हाला B12ची कमी सुद्धा म्हणजे ती त्यामधून भागून निघते आणि खूप छान लागते ते खायला, पण वाईट लागत नाही. आता हे आपलं पेंट खजूरनं सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिनची जी कमी आहे ती भरून निघते. शरीराला जे स्ट्रॉंग बनवायचं असते ते सुद्धा होते. अंजीरनं सुद्धा हिमोग्लोबिन, म्हणजे जे महिला वर्गाला आवश्यक असतं ते आपल्याला या सकाळच्या गोष्टीतून आपण करतो. ठीक आहे, हे कधी खायचंय, सकाळी उठले तुम्ही नाही, आता आपण भिजवलंय सध्या, मग आता आपण झोपताना आपल्याला किती वाजता झोपायचंय या ताईकडे बघून तुम्ही करू शकता. अनुलोम विलोम घेतायत त्या, इन्स्ट्रक्शन देऊ शकता. सर तुम्ही काय करायचं ते सांगा ना. पर्यंत झोपायचं. बरं झोपायचंय, मग काही जण म्हणतात झोप येत नाही, मग 9 वाजता सुरुवात 9 वाजताच करायची. 9 वाजता TV बंद झाला पाहिजे. आता बरेच जण म्हणतील ताई आमचं जेवणच 9ला असते. मी आदर्श दिनचर्या सांगत आहे, त्यामुळे ते तुम्ही तुमच्यानुसार कसं त्याला त्यामध्ये ढालायचंय ते तुम्ही ठरवा आणि चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजे, करायला पाहिजे. 9 वाजता आपल्याला झोपायचंय तर 10ला झोपायचंय तर 9 वाजताच TV मोबाईल पाहायचं नाहीये. का नाही पाहायचं की काय असतं, ते जे ब्ल्यू रेज असतात ते आपल्या डोळ्याला हानिकारक असतातच, पण ते असं सेन्स देतात आपल्या बुद्धीला की अजून दिवस आहे, अजून झोपायचं नाही. मग लवकर झोप येत नाही आपल्याला. झोपायच्या आधी 1 तास मोबाईल TV बंद करायचा आहे आपल्याला. केला बघा, मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता. झोपायच्या आधी सुद्धा काही आसनं असतात, जसं शशांकासन हे चांगलं आहे, गादीवर बसून तुम्ही करू शकता की त्याच्यामुळे आपल्याला झोप पण लवकर येते आणि जी बॉडी रिलॅक्स असते, रिलॅक्स करण्यास सुद्धा मदत होते. 5 ते 6 आसन असतात ते आपण करू शकतो. 10ला झोपलंय, 4:30ला उठलं की तुम्ही कोमट पाणी घेणार आहात. 1 ग्लास पाणी पिलं तरी भरपूर आहे. जास्त पाणी प्यायचं नाहीये, 1 ग्लास प्यायचंय. कोमट पाणी पिल्यानं खूप फायदा होतो. कोमट पाणीच प्यायचंय. पाणी पिलात 5 ते 7 तुम्ही योगा वर्गाला आलात. योगा वर्गाला आल्यावर योगा हा मन लावून व्यवस्थित केलाय. घरी गेलात, घरी जाऊन हे ड्रायफ्रुट्स खायचे, आपल्या कामाला लागायचंय. नंतर आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये काय बनवणार आहात तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा बनवायचं पहिल्या दिवशी स्प्राऊट, मटकीचे स्प्राऊट बनवले. दुसऱ्या दिवशी पोहे उपमा, तिसऱ्या दिवशी पुरी. तेलकट पदार्थ हे आपण समजा आपल्याला पुरी खायची जर इच्छा
9च्या नंतर नाही घ्यायला पाहिजे. मग जर तुम्हाला होतच नसेल हे करणं, तसं काही पोळी भाजी सुद्धा तुम्ही घेऊ शकता नाश्त्यामध्ये. मग झाला नाश्ता. मग 11 वाजता काय होते, आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, डिहायड्रेट होते शरीर. दिवसभरात आपण 3 ते 4 लिटर पाणी घ्यायला पाहिजे. मग हे असं मॅनेज केलं तर तुमचं बरोबर पाण्याची जी गरज असते ती सुद्धा भागून निघते. 11 वाजता करेक्ट 11 वाजता तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं. 11 वाजता पाणी घेताय, त्याच्यासोबत तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही लिंबू मीठ पाणी घेऊ शकता, कोकम शरबत घेऊ शकता. अजून आपले जे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या घेऊ शकता. सकाळी नाश्त्यामध्ये एक गोष्ट विसरली, दही घ्यायचे आपल्याला. ताजंच दही वापरलं पाहिजे, शिळं दही आपल्याला वापरायचं नाही. तुम्ही हाताचे सूक्ष्म व्यायाम करू शकता. चला आपण बघत ऐकत घेऊया. मग हे यामुळं काय होते, दही घेतलं पाहिजे. दही हे ताजं घ्यायचे, खूप शिळं करून फ्रीजमध्ये ठेवून आठवडा वापरायचं नाही. आजचं दही केलेलं उद्या वापरायचं, आज रात्री करायचं, म्हणजे समजा टाकायचं विरजण, उद्या दिवसभर ते वापरायचं, संपून टाकायचं. शिळं दही वापरायचं नाही. आणि प्रोबायोटिक्स असतात दहीमध्ये. दह्याचा उपयोग खूप सारा आहे. दही हे कंटिन्युअसली आपल्याला घेत राहायचं, 1 वाटी सकाळी. रात्री दही घ्यायचं नाही. आंबट गोष्टी संध्याकाळी 6 नंतर कोणत्याही घ्यायच्या नाही. हाडांना त्याचा त्रास होत असतो असं म्हणतात. त्यामुळं रात्री आंबट पदार्थ घ्यायचे नाही. आपण जेवणाकडे वळूयात. 12:30 वाजता आपण जेवण केलंच पाहिजे. बरं, जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे, वेगवेगळं डाळी. आपल्या बघा जेवणाचं ताट कसं असलं पाहिजे, मीठ नाही घेतलं तरी चालते. वरून मीठ घ्यायचं नाहीये आपल्याला, म्हणून मीठ ताटामध्ये नाही घ्यायचंय. लोणचं, चटणी, सलाद, मग नंतर वरण, भाजी, पोळी आणि भात, हे आपलं रोजचं पाहिजे म्हणजे पाहिजे जेवणात. बरं, मग जेव्हा आपण वरण करतो, वरणमध्ये कोणचे करू शकतो आपण, तुरीचं वरण, मुगाचं वरण, मसूरचं वरण, चवळीचं वरण, अजून हरभऱ्याचं वरण, मिक्स वरण, किती प्रकार आहेत. हे सगळे घ्यायचे. बरं, का घ्यायचे हे, ह्यामध्ये प्रोटीन्स असतात. प्रोटीन्स आपल्या शरीराच्या वजनानुसार, म्हणजे समजा आपलं 70 किलो वजन आहे तर 70 ग्राम तरी प्रोटीन आपल्या शरीरात गेलं पाहिजे. प्रोटीन आपण बघा, एखाद्या मटकीची उसळ खाल्ली तर आपल्याला जास्त उशिरा भूक लागते. का तर ती प्रोटीन म्हणजे आपल्या शरीराला इतकी एनर्जी देते की त्यामुळं भूक सुद्धा आपल्याला उशिरा लागते. मग वरण झालं, मग भाज्या, पालेभाजी हे आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे. पालेभाजी घ्यायची आहे. आणि ते ज्यूस असतात ना, बरेच जण घेतात बघा, ग्रीन ज्यूस, ते घ्यायचे नाही. फळाचे ज्यूस, जितकं तुम्ही नॅचरल प्रकारे पूर्वजांनी जसं घेतले तसं जर घेतलं तर त्याचा फायदा जास्त होतो. मग भाजी करायची, पालक, मेथी, शेपू, पुदिना सुद्धा आपल्या आहारात असल्याच पाहिजे. कढीपत्ता तर रोज आपल्या भाजीमध्ये, वरणामध्ये टाकायचाच आपल्याला. खूप महत्वाचं आहे. केसही त्याने छान होतात. आणि कढीपत्ता आपल्याला सहसा कसं करायचं, आपण जसं कोथिंबीर बारीक कट करून टाकतो ना, तसं करून टाकायचं. कारण कढीपत्ता आपला असा काढतात, बाजूला ठेवतात. त्यामुळं आपण हुशारी करायची, बारीक कट करायचं. त्याला समोरच्याला ओळखूच नाही आलं पाहिजे. सगळं आपल्या हातात आहे. आपल्या परिवाराचं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण महिला हे काय असतो घरच्या, डॉक्टर असतो, नर्स असतो, शिक्षिका असतो, सगळ्या गोष्टी आपण असतो. फक्त आपल्याला करून घ्यायचंय त्यांच्याकडून. आणि त्यांचा आपल्यावर अंधविश्वास असतो. त्या विश्वासाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मग वरण झालं, भाजी, फळभाज्या घ्यायच्याच आहे. फळभाज्यामध्ये सगळ्यात माझी आवडती भाजी आहे आलू. आलूपेक्षा आलू घ्यायला पाहिजे का? नाही. जास्त काय घ्यायला पाहिजे? लौकी, कद्दू.
अजून पुन्हा पत्ता गोबी, फुलगोबी ह्या वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्यात. सलाद राहिला, सलादमध्ये काय घ्यायचे? काकडी. आता सलाद चांगला असतं म्हणून बऱ्याच जणांना खूप सलाद खायची सवय असते. नाही, पहिलंच वाक्य लक्षात ठेवा, अति तेथे माती. थोडंसंच घ्यायचंय सलाद, 2-4 फोडी काकडीच्या, 2-4 फोडी टमाटरच्या. टमाटर जर तुम्ही रोज जर घेतला तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. टमाटरमध्ये खूप छान घटक असतात ते की आपल्या कलरसाठी महत्त्वाचे असतात. आपली त्वचा ही अगदी नितळ राहते टमाट्याने. अजून पुढे गाजर आहे. काही मी सांगू का तुम्हाला, चवळीच्या शेंगा सुद्धा तुम्ही सलाद म्हणून वापरू शकता. भेंडी पण, कवळी भेंडी सुद्धा तुम्ही सलाद म्हणून वापरू. वेगवेगळं करून आपण त्या कशा आपल्या शरीरात घालू ते आपण बघायचंय. झालं. मग पुढे काय येते? पोळी रोज कणकेची पोळी घ्यायची, म्हणजे गव्हाची पोळी नाही घ्यायची. कधी तुम्ही नाचणीची घ्यायची आहे, कधी तुम्ही बाजरीची घ्यायची आहे, कधी ज्वारीची घ्यायची. ज्वारी ही अतिशय शरीराला महत्त्वाची असते, उपयोगी असते. त्यामुळं ज्वारीचा उपयोग तुम्ही आपल्या आहारामध्ये वाढवला पाहिजे. तेल हे आपण वेगवेगळे तेल आपण यूज केले पाहिजे. म्हणजे या महिन्यात आपण करडी वापरली तर दुसऱ्या महिन्यात खोबरं वापरायचं, तिसऱ्या महिन्यात शेंगदाणा वापरायचं, नंतर सूर्यफूल वापरायचे. कधी मिक्स करून पण वापरू शकता. आता आयुर्वेदात मिक्स धान्य म्हणजे आता बरंच ट्रेंड निघालाय मिक्स पोळ्यांचा. समजा मिक्स पीठ करून पोळ्या बनवायचं. ही आपल्या आयुर्वेदात आहे का? असं नाही. आपण कधी बनवतो? फक्त धपाटे जेव्हा बनवतो तेव्हाच ते मिक्स करतो. पण तसं न करता जे ॲज इट इज आहे तसंच खायला पाहिजे. म्हणजे मिक्स करायचं नाहीये. चला मग पुढे नंतर जेवण झाल्यानंतर काय करायचंय? नाही, आधी लोणचं राहिलं. हे बघा, लोणचं सुद्धा आपण ताजं जितकं खासाल. आता सध्या हा मोसम कशाचा चालू आहे? आवळ्याचा. तर तुम्ही आवळ्याचं लोणचं करून ठेवू शकता. कमी पिरियडमध्ये ते वापरलं खूप चांगलं. आणि कमी तेलात कसं बनवता येईल, तेल कमी टाकून हे आपण बघायचंय. लोणचं घ्यायचंय. चटणी सुद्धा तुम्ही खोबऱ्याची चटणी, जवसाची चटणी, शेंगदाणा चटणी, अजून ह्या चटण्या तुम्ही वापरू शकता. आणि हे बघा, मी हे नुसतं सांगत पण नाही, तुम्ही माझ्या घरी कधी पण येऊन बघू शकता. हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या असतात आणि आम्ही खातो. आम्ही 2च जण आहेत, पण आम्ही व्यवस्थित जेवण बनवतो, व्यवस्थित खातो. का तर नंतर दवाखान्यात देण्यापेक्षा आधी आपलं स्वतःची काळजी घेणं, स्वतःसाठी पैसा खर्च करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे ताई? नाही, आम्ही थोडं लवकर दोघं झालोय म्हणून आम्हाला विशेष. पुढे मग आपण झालंय. मग जेवण झाल्यानंतर 1 ग्लास ताक घ्यायचंय. जेवताना पाणी प्यायचं नाही. जर आपल्याला कोरडं वाटलं, थोडासा ठसका वाटला तर एखादं घोट आपण पाणी घेऊ शकता. पण जेवताना बिलकुल पाणी घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही सगळ्यांना वाटत असेल, कदाचित माहिती असेल. आपली सोप्या भाषेत सांगते मी, भुकेची जी ज्वाला असते ती पेटते आणि आपण त्याच्यावर पाणी टाकतो. पाणी टाकलं की ती आपण एखाद्या जाळावर पाणी टाकलं तर त्याचा कसा धूर होतो, तसं त्या प्रकारे आपल्या शरीराला त्याचं हानी होते. त्यामुळं जेवताना बिलकुल पाणी प्यायचं नाहीये. पाणी कधी प्यायचंय? 45 मिनिटांनी किंवा 60 मिनिटांनी आपण पाणी घेऊ शकतो. मग जेवण झाल्यावर काय करायचंय? 1 ग्लास ताक घ्यायचंय. बरं, ताक कसं बनवायचंय? घट्ट ताक नाही बनवायचंय. फक्त 1 चमचा दही घ्यायचंय, थोडंसं मीठ टाकायचंय, जिरं पावडर टाकायचंय, घुसळायचंय. तुम्ही त्यात आपले पुदिन्याची पानं आहेत किंवा कढीपत्त्याची पानं आहेत की नाही, आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात ते भेटतात. त्याला धुवायचे, स्वच्छ वाळू घालायचे, पुदिना, कढीपत्ता, आणि त्याची बारीक भुकटी बनवून ठेवायची आणि ती ताकात टाकायची. तुम्हाला त्याच्यावर जलजिरा पावडर, विकतचं मसाला काही टाकायची गरज पडणार नाही. हे टाका. एक त्याचं शरीराला उपयोगही होईल, शरीरात जाईल पण आणि स्वादही वाढेल.
आहे कोणी जिनेंद्र, आमचं जिनेंद्र आहे कोणी? जय जितेंद्र इंद्रिय जिंका नाही जीभ घोटायला लागतंय. बिलकुल 3 दिवसाच्या वर गव्हाचं पीठ वापरायचं नाही. आपण मसाले सुद्धा विकतचे आणतो. आमच्यामध्ये सांगितलेलं आहे 24 तासाच्या वर मसाले करून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी वापरायचं नाही. बरोबर का ज्योतिताई? तुम्ही कधी सांगितलं का आम्हाला? अरे ओळखीच्या आहेत ना सर, आम्ही एका गावचे सर. म्हणून तर आज आल्यात तुमचा कीर्तन ऐकायला. खूप खूप छान वाटत आहे. महिला वर्ग जास्त असल्यामुळे मला खरंच खूप छान वाटत आहे. बरोबर आहे की नाही ज्योतिताई? मी सांगते ते मग म्हणजे का ह्या प्रत्येकाच्या धर्मात जे जे सांगितलेलं आहे ना ते त्या वातावरणानुसार आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. अगदी मीठ सुद्धा आहे ना, मीठ वापरण्याची पद्धत सांगते आमच्या धर्मामध्ये. खरी म्हणजे तसं वापरायला पाहिजे. खडे मीठ असते ना ते आणायचं, तव्यावर भाजायचं. खडे मीठ नाही, सॉरी, सेंदा मीठ. खडे पीठ नाही, म्हणजे बारीक नाही, खडे असतात त्याचे. ते खडे आणायचे, तव्यावर भाजायचे जराशे आणि ते बारीक करायचे. ते फक्त 24 तास करतात, फॉलो करतात. करणारे आमचे गुरुजी आहेत, त्यांना आम्हाला तसंच बनवावं लागते. आपल्याला काही ह्या गोष्टी शक्य नाही, पण ह्या इतके काटेकोरपणे आयुष्य जगणारे. मग ह्या तर साध्या साध्या गोष्टी आहेत, आपल्याला जमू शकतात. इतकं लोक करू शकतात तर आपण थोडंसंही करू शकतो. म्हणून तर म्हणलं जय जितेंद्र. जितेंद्र म्हणजे ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवला तो जितेंद्र. काय म्हणत असेल राठोड सर, तुम्हाला काय जैन धर्माचं माहिती? नाही नाही, राठोड सरला खूप माहिती आहे. मला जेवढे जगात धर्म आहेत त्या सर्व धर्माचे तत्व. पुढे पुढे 24 तास झालंय आता, थोडक्यात आले. बरोबर आहे, सांगितलं. बरं, स्वयंपाक कशात बनवायचा आहे आपल्याला? माझा आवडता विषय. भांडी कोणची वापरायला पाहिजे? ॲल्युमिनियमचे. नाही, आजकालच्या महिला ह्या खूप जागृत झालेल्या आहेत. त्यांनी सगळ्यांनी जर्मनचे भांडे फेकून दिलेले आहेत. या मॅडमनी वापरायला काढल्यात की नाही कढया? स्टीलच्या कढया वापरायला पाहिजे. तसं पाहिलं तर पितळ वापरायला पाहिजे. अजून पितळ, लोखंडी. आता पण लोखंडी कढया वापरताना आपण काय चूक करतो? त्या गंजतात. म्हणजे आपण धुतल्यानंतर त्याला व्यवस्थित वाळतील या हिशोबाने ठेवायला पाहिजे. त्याच्यावर गंज चढलेला चांगला नसतो. गंज चढलेला आपल्या शरीरात नाही गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे पितळी आणि लोखंडी कढईमध्ये टमाटरचा वापर नाही करायला पाहिजे, चांगलं नसतं. तिसरी, आपण आता सध्या मार्केटमध्ये स्टीलच्या वस्तू बऱ्याच आलेल्या आहेत. जर टमाटर बनवायचं असेल तर तुम्ही स्टीलचा वापरा, नाही तर काळी जरी झाली भाजी तरी लोखंडी कढईतच आपण करायला पाहिजे. तवा हा लोखंडीच वापरला पाहिजे. आणि दररोज ताक असं चालवलं पाहिजे. खूप छान. तुमच्या क्लासमध्ये तुमचे ज्या टीचर आहेत त्यांचं खूप अभिनंदन. बऱ्याचशा गोष्टी छान छान घेत आहेत त्या, नवीन नवीन. पाहिलं नाही आणखी? हो, आम्ही यापैकी सर महिनाभर करायला क्लास इथे. तुम्ही आम्हाला आहार शिकवा, तुम्ही आमच्याकडून योगा शिका. बिलकुल बिलकुल. पुढे बोलूयात आपण आता. 4 वाजलेत आता घड्याळमध्ये. सर मला घरी गेल्यावर त्या दिवशी म्हणे, का गं तू सगळं खायचं 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 सगळं खा खा खा. मी म्हटलं खाऊन मस्त राहून जीवन जगायचं शिकवायले मी, बस बाकी काही नाही. जोरदार गुडगुडी किती आहेत बघा ना. मी जरी गुटगुटीत असले सर, तर इथून आता तुम्ही म्हणले जा जॉगिंग करत राणीसती मंदिरमध्ये, तरी माझी तयारी आहे. योगी. चला, 4 वाजता काय करायचंय आपल्याला? एक फळ घ्यायचंय आठवणीनं. दिवसभरातून एक फळ घ्यायचंच आहे. बरं, माझं एक विसरलं, सकाळी केळ खायचंच आहे आपल्याला. एक केळ सगळ्यांनी खायलाच पाहिजे दिवसभर. इतकं उपयोगी आहे
शकता तुम्ही. अजून म्हणजे पोळी आणि गुळाचा खडा. परत ज्याला डायजेशनचा इश्यू आहे त्यांनी काय करायचंय, रोज जेवण झालं की गुळ घ्यायचा आहे, त्याच्यात थोडंसं तूप टाकायचंय आणि ते घ्यायचंय. 1 महिना घेऊन पहा. जर तुमच्या तोंडामधून दुर्गंधी येत असेल, तोंडामधून दुर्गंधी का येते की आपलं डायजेशन सिस्टीम चांगलं नसेल तर ते गॅस आपल्या बाहेर निघतो आणि ते वास येते. त्यासाठी काय करायचं आपल्याला, रोज जेवण झाल्यानंतर 1 महिना गुळ आणि तूप टाकून खायचे. डायजेशन सिस्टीम चांगली होते. मग आता 4चा विषय चालू आहे. मग त्यामध्ये तुम्ही चिवडा घेऊ शकता, लाडू घेऊ शकता, घरी बनवलेलं काही घेऊ शकता. आणि मग नंतर तुम्ही 7च्या आधी जेवण करायचे. जेवणामध्ये रात्रीच्या काय करायचंय आपल्याला, जितकं हलकं घेता येईल तितकं चांगलं. काय घ्यायला पाहिजे, एक आदर्श गोष्ट म्हणजे सरळ आपण वरण भात, सोपं, खिचडी, पुलाव, ह्या गोष्टी आपण पचायला हलक्या असतात म्हणून ह्या गोष्टी. कडधान्य, राजमा चावल. राजमा चावल म्हटलं की आजकाल ट्रेंड काय निघालाय, प्रोटीन्स जास्त पाहिजे म्हणून आपण समजा राजमा जास्त घेणार, भात कमी घेणार. नाही, भाताचं प्रमाण ठेवायचंय आणि जास्त आणि राजमाचं कमी. 1 वाटी राजमा आपल्याला ही सफिशियंट आहे. जेवताना कसं जेवायचंय राहिलंय आपल्याला. जेवताना आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेवण करायचंय आपल्याला. डायटिशियन जितक्या सांगणार क्वांटिटी तितकी घ्यायची नाही आपल्याला. आपल्याला जेवायला बसलोय, मांडी घालायची मस्त एका जागेवर, जिथं आपण रोज बसतोय तिथेच बसलं पाहिजे. मांडी घालून मोबाईल टीव्ही बंद करून 1 घास 32 वेळेस चावून जर तुम्ही खाल्ला तर चावून जर आपण एखादा घास खाल्ला तर ते काय होते, आपल्या माइंड आपल्याला बरोबर सेन्सेशन देते की आता या वेळेस आपल्याला माझं पोट भरलंय, बस झालं. पण आपण काय करतो, पहिल्या 15 मिनिटातच जेवण संपवून टाकतो. त्याला सेन्स यायलाच आपण चान्स ठेवत नाही. पटपट जेवण करून मोकळं होऊन जातो. नाही, आपण काय करायला पाहिजे, अति हळूवारपणे सावकाश घास चावून मस्त जेवा, एन्जॉय करा. काय टाकलंय, कोणता मसाला टाकलाय, काय टाकलाय, हे सगळं आपल्या त्या चावण्यामध्ये लाळ मिक्स होऊन ते छान तयार होतं आणि आतमध्ये गेल्या संतुष्टी भेटते. बघा, तुमचं मी करून बघा. तुम्ही जर 4 पोळ्या खात असाल तर एका पोळीमध्येच तुमचं जेवण होईल. कधी जर तुम्ही एवढं शांततेनं चावून खासाल त्या बाकीच्यांची गरज पडणार नाही. बरोबर आहे? खाता का एवढं कोणी शांतपणे? रामदेव बाबा म्हणतात की तुम्ही जेवण बनवायला इतका वेळ घेता, स्वयंपाक करायला, आणि जेवायला किती वेळ करता? 15 मिनिटात पटपट खायचं, मोकळं होऊन जात. नाही, आपण करायलो कशासाठी? खायसाठी जगायलो की जगायसाठी खायलो? जगायसाठी खायला तर सर्वजणी का पुढे खायसाठी उगी जगायचं म्हणून जगायचं नाही. एक छान आपल्याकडून समोरच्याने शिकलं पाहिजे, अशा प्रकारे आपण जगलं पाहिजे. आणि दिवसभरात ड्रेसअप पण इतकं आपण छान राहिलं पाहिजे की आपल्या घरी कोणी आलं तर आपण छान दिसलं पाहिजे. सुंदर म्हणत नाहीये मी, छान दिसलं पाहिजे. व्यवस्थित ड्रेसिंग केलेलं, केस व्यवस्थित. का आपण घरी आहोत म्हणून असं तसं राहायचं नाही. खूप छान ड्रेसअप होऊन राहायचं. साधा का ड्रेस असेल ना, पण छान साडी, ड्रेस, काय जे तुम्ही घालत असाल, समोरच्याला आपल्याकडे पाहून फ्रेश वाटलं पाहिजे. ऑफिसमधून नवरा आला की फ्रेश वाटलं पाहिजे. चला पुढे. मग डिनरमध्ये आपण सरासरी असं सांगतात की कच्चे भाज्या ह्या रात्री खायला नाही पाहिजे. म्हणजे सलाद हे आपण रात्री घेतलं नाही पाहिजे, ताक नाही घेतलं पाहिजे. अजून प्लास्टिकचा वापर राहिलाय माझा सांगायचा. प्लास्टिक हे किचनमधून बॅन करा, काढून टाका. आपल्या मुलाला स्टीलचेच डब्यांचा वापर करायला पाहिजे, प्लास्टिकचा वापर करायला नाही पाहिजे. काय होतं, इव्हन आपण बाहेर जाऊन जे डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा, दूध वगैरे पितो ना, ते
वाढदिवसाला सांगा ना. ते तर म्हणजे किती घाण आपण जाऊन खातो. मी त्या दिवशीपासून बाहेरची पाणीपुरी सोडून दिली. आवडते आजही पण खात नाही. खिचडी सुद्धा आपण खातो बाहेरची. रेसिपी बघितली एक दिवस, मिरची कांडप करायला मिरची पावडर तिथे गेली होती. तिथे लसूण आणि अद्रकचं पेस्ट करायला आलो. ते न अद्रक धुतलेला होता, न लसूण ते साल काढलेले होते. ऍज इट इज मार्केट मधून आणलं, टाकून दिलं, मस्त पेस्ट दिली आपल्याला. किती छान लागतात भजे आपल्याला. आणि खिचडी सुद्धा लिटरली तांदूळ न धुताच करतात. न ते चाळतात, न खडे काढतात, न कोणचे विटॅमिन्स त्यामध्ये असतात ते काढतात, सगळे टाकतात. बघा, तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला मोकळी. मी काही एका हॉटेलवाल्याला म्हटलं, तुम्ही अहो म्हणे लोक एवढे मोठे मोठे प्राणी कापून खायले ते एवढ्या काय व्हायलंय बघा. त्यांना काय करायचंय, फक्त त्यांचा बिझनेस करायचाय. आपण आपल्या सतसत विवेक बुद्धीनं ठरवायचंय काय खायचंय की नाही. घरी खा, तुम्ही किती पण खा. मी म्हणते तुम्ही घरी तेलकट खा, तुपकट खा, काय खायचं ते खा, पण घरी खा. एवढं पण केलं ना खूप फरक पडतो. मग पुढे रात्री झोपताना एक ग्लास दूध घ्यायचंच आहे. दुधामध्ये काय असते, कॅल्शियम असते. तर दूध पण एका प्रकारेच घ्यायचं नाही. हळदीचं, सुंठचं, अद्रकचं, केसरचं, विलायचीचं, ड्रायफ्रुट्सचं 7 दिवसाचे 7 दूध होतात. आणि मी दुधामध्ये कधी साखर घेत नाही. दुधामध्ये ऍज इट इज साखर असते, पण ती आपण त्या दुधाची मूळ चव घ्यायला कधी तयारच नसतो. दूध बघा, तुम्ही एखाद्या दिवशी गरम करा, थंड होऊ द्या आणि प्या. गरम केलेलं दूध जास्तीत जास्त आपण 1 कप घेऊ शकतो. पण हे मी सांगते, दूध, थंड दूध 1 ग्लास पण आपण घेऊ शकतो. भूक लागली एखाद्या इकडली तिकडली कोणची गोष्ट खाण्यापेक्षा सरळ थंड दूध घ्यायचं 1 ग्लासभर. फायदा पण होतो, भूक पण मिटते, सगळंच होते. साखर 3 विष सांगितलेले आहेत आमच्या राठोड सरने. कोणचे पहिला आहे मीठ. कमी मिठाचा वापर केला पाहिजे. जर भाजीमध्ये मीठ नसेल, वरून मीठ बिलकुल घ्यायचं नाही. मिठाचं सांगते मॅडम, माझ्याच्यानं कधी कधी गडबडीनं मीठ टाकायचं विसरते. सकाळी टिफिन मध्ये आमचे सर बिना मिठाची भाजी खातात, पण फोन पण करत नाहीत की आज भाजीमध्ये मीठ नाहीये, किंवा वरून सुद्धा घेत नाही. ते म्हणतात, म्हणालाच त्यांनी सांगून दिलं, आज आपल्याला बिना मिठाचं खायचंय, आज आपल्या भाग्यात बिना मिठाचं. मनही शांत झालं, भांडणही झाले नाही, सगळं झालं. वरून मीठ घ्यायचं नाही. दुसरं म्हणजे मैदा. आता आपण दिवाळीचं फराळ बनवतो, तर मैदा, सगळ्या गोष्टी ह्या कणकीच्या पिठापासून सुद्धा बनतात. असं नाही की बनत नाही. अगदी बालुशाही पण, शंकरपाळे ह्या बनतात कणकेच्या सुद्धा, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या. पहिली गोष्ट मीठ कमी करा. दुसरी गोष्ट म्हणजे मैदा. आणि तिसरी, मैदा म्हणजे गव्हाच्या पिठा, म्हणजे गव्हापासूनच बनलेला असते, पण त्यामधलं सगळं फायबर्स हे काढून घेतले जाते आणि जे उरते ते फक्त पीठ, त्याला म्हणतो मैदा. मग ते मैद्याचं काय, म्हणजे शरीरामध्ये गच्च बसण्याचं, पचन न होण्याचं काम करते. थोड्या बहुत प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. अगदी कोणत्याच गोष्टी बंद करायच्या नाही, थोड्या बहुत घ्यायच्या, पण अति करायच्या नाही. मग नंतर तिसरी मीठ, साखर. साखर खूप हानिकारक आहे. आम्ही बिलकुल दोघं पण खायचं तिथे खातो आम्ही, पण साखर जितकी कमी होईल. चहा घेत नाही आम्ही, त्यामुळे साखरेचा प्रश्नच येत नाही. चहा आम्ही, राठोड सर आमच्या क्लासला आले होते, असेच आमची कॉलनी आहे, कॉलनीमध्ये क्लास चालू झाला. 2019ची गोष्ट आहे, 16ची गोष्ट आहे. 16मध्ये लहान मुलं होते माझे. सकाळी आले, सगळ्यात उशिरा आले, सगळ्यात लांब बसले. सरला माहीत पण नाही, असं 100 लोक होते, त्यात एकदम मागे होते. आणि त्या दिवशी, पहिल्या दिवशी सरने सांगितलं की आजपासून चहा बंद. की बंद बिलकुल. त्या दिवशीपासून आजपर्यंत मी कधी चहा घेतला नाही. आधी खूप चहा लवर होते. चहा घेतल्याशिवाय मला टिफिन करता येत होता. चहा घेतल्याशिवाय मला म्हणजे डोकं दुखायचं, म्हणजे खूप चिडचिड व्हायची.
म्हणूनच म्हणते. आणि मी विशेष सांगते, म्हणजे मला एवढा चहा आवडायचा की लग्न झालं तेव्हा 2005ला, तेव्हा सरने सांगितलं, तेव्हा म्हणलं मी नाही, मी चहा सोडू शकत नाही. पण सरने सांगितलं तर बरोबर त्या दिवशी. का तर गुरु हा आयुष्यात खूप महत्वाचा आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आमचे राठोड सर आहे. मी त्यांचे जितके आभार मानत तितके कमी आहे. कारण काय होतं, मी एक साधी गृहिणी होते, 2 मुलं सांभाळणारी, खाणारी पिणारी. त्या गृहिणीला त्यांनी ओळखून आज तुमच्या पुढे बसवलं, त्यासाठी मी खूप धन्यवाद करते सर. सर मुळे माझा खूप कॉन्फिडन्स वाढला. मुळात माझं ह्या स्पीच देणं, सगळ्या खेळात भाग घेणं हे होतं शाळेमध्ये, पण लग्न झाल्यावर एक 7-8 वर्षात त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. आज मी कुठेही बोलू शकते, अँकरिंग करू शकते, कोणत्याही गोष्टीत सहभाग घेऊ शकते. ते केवळ या योगामुळे आणि राठोड सर नाही. राठोड सर म्हणजे त्यांनी योगाची ओळख करून दिली त्यामुळे. चला ठीक आहे. आणखी काही गोष्टी तुम्हाला काही विचारायचं असेल? हा, फ्रीज. आता फ्रीज, पहिले काही फ्रीज होते का? नाही. तरी पण लोक जीवन जगतच होते ना. आपण इतकं ॲडिक्ट करून घेतलंय सगळ्या गोष्टीला. फ्रीज खूप हानिकारक आहे. अजून फ्रीजमधलं ते शिळ्या भाज्या 2-2, 3-3 दिवस ठेवून त्याचं काही खाणं चांगलं नाही आहे. तुम्ही पोळी सुद्धा करताना स्वयंपाक असं करा ना की कमी झाला पाहिजे. मोजून नका करू, पण एक अंदाजानं तरी आपलं इतक्या जणांचं हे रोज हे खातं. एखादी पोळी उरली ठीक आहे, पण तुम्ही जास्त प्रमाणात भाज्या बनवणं, जास्त प्रमाणात भात बनवणं. आता भात सुद्धा ना, भात जर तुम्ही शिळा भात खाल्ला तर चालतं, पण तो फ्रीजमध्ये ठेवून गरम करून वापरायचा. भाताला म्हणजे गरम केलं की त्यामधले सगळे विटॅमिन्स जातात. नुसतं ते खातो आपण तर, पण त्यामधनं काही भेटत नाही. आता तुम्हाला सांगू का, हॉटेलमधली गोष्ट, त्यांनी काही उरलं की सरळ फ्रीजमध्ये ठेवून देतात, उद्या आल्यावर घेऊन टाकतात. त्यांना काय करायचं? आपण महिला आहेत म्हणून शिळं खायचं नाहीये, काही होत नाही. एखादी 2 पोळी आपण कुत्र्याला गाईला दिली तर चालते. स्वतः ती पोटामध्ये टाकून आपल्या शरीराचा हानी करून, त्यात अन्नाचं पण नुकसान करून काही करायचं नाही. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, अन्न टाकून द्यायची वेळ आलीच नाही पाहिजे, न ताटातलं न किचनमध्ये. असा तुम्ही स्वयंपाक बनवा, अरे आपण खूप हुशार आहोत, फक्त ते त्या गोष्टी मनात घ्या आणि करा, प्रयत्न करा, बरोबर होईल. आठवडाभरच्या भाजीपाला आणून ठेवू नका तुम्ही फ्रीजमध्ये. काकडी, टमाटर, ॲपल बिलकुल फ्रीजमध्ये ठेवले नाही पाहिजे. आणाच एवढे की तुम्हाला परिवाराला जितके लागतात तितके आणा. एखादी मार्केटमध्ये चक्कर जास्त झाली तर चालेल, पण फ्रीजमधलं ठेवलेलं खाऊ नका. जितकं निसर्गाजवळ जाऊन राहता येईल तितकं निसर्गाजवळ जाऊन राहा. नैसर्गिक गोष्टीचा वापर करा. सगळे कामं घरी करा, आपोआप वर्कआउट होईल. 2 तास इथं येऊन थाकणार नाही. दिवसभरात सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, तर तुमचं शरीर, तुम्ही काय करसाल, इथे 2 तास योगा करसाल, दिवसभर मठ्ठासारखं बससाल मोबाईल घेऊन, नाही, तसं नका करू. आणखीन एक गोष्ट सांगते, बऱ्याच जणांना दिवसा झोपायची सवय असते. झोपा, तुम्ही दिवसा झोपा, सकाळी उठलेला असता, पण कसं झोपायचंय, फक्त 20 ते 30 मिनिट झोपायचंय. आपल्याला शरीराला आराम देण्याचं काम करायचंय. 30 मिनिटाच्या वर झोपायचंय. अगदी अलाराम लावून झोपा, त्याला वामकुक्षी म्हणतो आपण. जेवण झाल्यावर तुम्ही झोपू शकता, पचनशक्ती वाढते त्यामुळं, पण जास्त वेळ नाही झोपायचं. आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहायचं. अजून मोबाईल रील्स जास्त पाहायच्या नाही. बरं, रील्स कधी पाहायच्या? जेवण झालंय, हे एकमात्र वज्रासनमध्ये तुम्हाला माहिती की एकमात्र आसन आहे की जे तुम्ही जेवण झाल्यावर असं बसा, बघा किती वेळ बसू शकता, तेवढ्या वेळ रील्स बघायच्या. म्हणजे रील्सनं काय होते, आपल्या एक विषयावर, आता आपण काय पाहतोय, कुकिंगचा पाहतोय, लगेच दुसरा पाहतोय, लगेच तिसरा. मग आपल्या बुद्धीला काय होते, ते पट 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 वरी करते, म्हणजे
दिवसात काय राहिलंय? कुकरचं राहिलं ताई. कुकर राहिलंय. पुन्हा बोलवणार नाहीत मॅडम. कुकर पहिली गोष्ट वापरायचंच नाहीये. कुकरमध्ये काय होत असते, समजा आपण तांदूळ डाळ शिजायला टाकली की त्याचं बारीक बारीक तुकडे होतात आधी शिजताना, म्हणजे तुकडे होऊन ते शिजतात. आणि जेव्हा आपण असं उघड्यावर शिजवतो, म्हणजे बिना कुकरचं पातेल्यामध्ये पॉटमध्ये, ज्या अन्नाला शिजवते वेळेस सूर्यप्रकाश आणि हवा लागते. नाही ज्या अन्नाला शिजवते वेळेस सूर्यप्रकाश आणि हवा लागते ते अन्न खूप छान लागते. म्हणून बाजारची खिचडी मस्त लागते. तर तुम्ही असं शिजवायचं एखाद्याच गडबडमध्ये वगैरे करू शकता. मी म्हणत नाही बंदच करा म्हणून. आपण वापरताना पण मग काय करा, स्टीलचं कुकर आहे. या दिवाळीला साडी घेऊ नका. परिवारची ऍड करते मी. परिवारमधून स्टीलचं कुकर आलं आणि अरे खूप छान आले. स्टीलचं कुकर आलंय, स्टीलच्या कढया आल्या, स्टीलचे अजून इडली पात्र सुद्धा स्टीलच वापरायला पाहिजे. मातीचं आहे पण मातीचे भांडे कसं होतात, काही दिवसांना फुटतात आणि म्हणजे ते आपोआप मेंटेन करायला खूप अवघड आहे. त्यामुळं स्टीलचं बेस्ट आहे. इडली पात्र सुद्धा मस्त भेटतंय स्टीलचं, खूप मस्त. त्यामध्ये वाफून बरं तुम्हाला कद्दू असं नाही खा वाटला ना, मी तुम्हाला एक सांगते सोपी पद्धत. पाणी उकळायचं त्या इडली पात्रातच आणि वरती जी ढोकळ्यासाठी जी प्लेट आहे ते छिद्रवाली, त्याच्यामध्ये कट करून टाकायचे लौकी, अजून गाजर, त्यांनी म्हणजे वाफवून घ्यायचंय आणि त्याच्यावर मीठ टाकायचंय आणि खायचं. खूप छान लागतं. नाहीच आवडत कढी करायची आहे, हे जे वाफवलेलं आहे त्या कढीमध्ये टाकून द्यायचं, वरणात टाकून द्यायचं थोडं थोडं. एखादं जरी आपल्या मुलानं किंवा ह्यांनी खाल्लं तर बस झालं आपल्याला. खूप छान लागतं ते आणि खायला पाहिजे. कद्दू, काकडी सुद्धा खूप उपयोगी आहे. काकडी सुद्धा खायलाच पाहिजे. अजून आणखीन एक गोष्ट लक्षात आली होती मला. आणि औषधी सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. आला आम्हाला सिग्नल बस झालं घेतली पेन किलर, घ्यायचं नाही. आता थोडं सहन करा, अनुलोम विलोम करा, भस्त्रिका करा, मन इकडे तिकडे रववा, लगेच पेन किलर घेऊ नका. सहन करा. आपल्याला देवानं खूप मोठी शक्ती दिलेली आहे स्त्रियांना. सहन करायची, जिथं करायचं तिथं सहनच करा आणि जिथं नाही होत तिथं उपाय शोधा. धन्यवाद. अजून काही विचारायचं असेल तर आमच्या गुरु भगिनी, आता शिष्य म्हणणार नाही, अशा आदरणीय ऊर्जावान प्रीतीताई सोईतकर, त्याचबरोबर त्यांचे सारथी, जीवनसाथी, सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांच्या नावातच दडलेलं आहे, सुदर्शन. यदा कदाचित प्रीतीताईचं दर्शन सुदर्शनशी कसा योगायोग झालेला असेल, अशा या सोईतकर दाम्पत्याचा पुनश्च या नमन हाईट्स या योगवर्गाच्या वतीने मी स्वतः मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि स्वागतही करतो. असंच आपल्या हातून, कारण सातत्याने आहार विहाराबद्दल, दिनचर्येबद्दल मार्गदर्शन सातत्याने होत राहो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि माझे गुरु आंतरराष्ट्रीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जाऊन निश्चितच त्या ठिकाणचं जे काही ज्ञान असेल, जे ज्ञान भांडार आहे ते घेऊन या. परत आपण वेगवेगळ्या वर्गामध्ये जाऊन प्रसाद रूपी वाटण्याचं काम आपण निश्चित कराल अशी आशा बाळगतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या योगवर्गाला उपस्थित झालेल्या माझ्या सर्व मातृशक्तींना मी प्रणाम करतो, नमन करतो, वंदन करतो, हृदयपूर्वक आपलं स्वागत करतो. आणि या योग वर्गाचं सर्वप्रथम ज्यांनी, मी असं म्हणेन, जसं इविलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी,
संत सांप्रदायिक भाषेमध्ये मी असं म्हणेन, कारण इवलेशे रोप लाविले दीपाताईच्या घरी. लक्षात असू दे, योगाचं छोटस रोप आपण कुणाच्या घरी लावलं होतं? दीपाताईच्या घरी. हे गेली, त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे गगन म्हणजे नावच आहे या योग वर्गाचं, नावाचं नमन हाईट्स. मी सर्वप्रथम या योग वर्गाला नमन करतो. सरांनी केलं की हिंगोलीमध्ये अनेक योग कक्षा आहेत, पण अशी योग कक्षा अद्यापर्यंत मीही पाहिली नाही. प्रचंड महिलांचा या ठिकाणी वाढता प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून या मातृशक्तीला परत पुनश्च एकदा प्रणाम करतो, नमन करतो. पुन्हा असं म्हटलं जातं, ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालाशे कळस. म्हणजे ज्ञानीदेवी रचिला पाया म्हणजे कोण? दीपाताई. खऱ्या अर्थाने त्या काय झालेल्या आहेत? दगड झालेले आहेत. कशाचा? या योग वर्गाचा. आणि कळस कोण झालेला आहे? मनीषाताई. एक लक्षात असू द्या. म्हणून या योग वर्गाच्या मुख्य संचालिका, ज्यांनी नियमित सातत्याने वेगवेगळे योग वर्गामध्ये प्रयोग घेतात, वेगवेगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन करतात, त्या सगळ्या भगिनींना जोडून ठेवण्याचं काम मी खऱ्या अर्थाने मनीषा ताईला वंदन करतो, नमन करतो. असंच आपल्या हातून सातत्याने कार्य घडत राहो, नाही तर वर्ग हे बंद पडला असतात. पण अविरत चालू ठेवण्याचं काम आमच्या मनीषा ताईने केलेलं आहे. नावच आहे मनीषा. मनीषा म्हणजे माहिती आहे तुम्हाला? हां, एकदा का मनामध्ये कुठली गोष्ट ठरवली त्या बापाला सोडणार नाही. एक लक्षात असू द्या. असं अशा मनीषा ताईंना मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. आणि असंच आपल्या हातून कार्य सदोदित होत राहो अशा प्रकारची शुभेच्छा देतो. परंतु कळस हे झालं संत तुकाराम महाराज, आणि त्याच्या सोबतच जे की ज्ञानदेवी रचिला पाया म्हणजे आमच्या दीपाताई झाल्या. पण पंढरपुरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर दर्शन अगोदर कोणाचं घ्यावं लागतं? नामदेवाची पायरी म्हणजे पलीकडे बसलेल्या मीनाताई आहेत, त्यांनाही विसरून चालणार नाहीये. म्हणून या सर्व संत संप्रदायामध्ये, जसं योग संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. इथं गोरोबा काका आहेत, हे की नाही? इथं संत सावता माळी आहेत, आमची माळी याची जात, हे की नाही? बरोबर की नाही? हा, कांदा मुळा भाजी, हे सगळे जाती धर्माची. इथं कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला पंथ नाही. खूप चांगल्या पद्धतीने योग वर्ग या ठिकाणी चालतो. या योग वर्गाला उपस्थित असलेले सर्व आमच्या प्रीतीताई, सुदर्शन सर आणि पलीकडच्या ताई काय नाव? हा, अच्छा, काय म्हणतात ना? वर्षाताई. तर या योग वर्गाला जवळजवळ 425 दिवस झालेत. वर्षाताई वर्ष नसून 1 वर्ष 2 महिने झालेले आहेत या वर्गाला सुरू होऊन. माहिती की नाही? 1 वर्ष, एका वर्षात 365 दिवस असतात. ऑगस्ट महिन्यामध्ये वर्ग सुरू केला तर दीपाताईच्या घरी आठवत असेल की नाही मला माहित नाही. योग करणाऱ्या माणसाची स्मरणशक्ती चांगली असते. सगळं नावानिशी सगळ्या भगिनीला ओळखतो. बरोबर आहे की नाही? बरोबर फडताई? हां, लक्षात असू द्या. या योग वर्गाला उपस्थित असलेले आदरणीय आमचे लोंढे काका, मी सर्वप्रथम लोंढे काकांना सुद्धा, कारण त्यांना प्रणाम करतो, वंदन करतो. जसे योग कक्षा या ठिकाणी चालवतात आमच्या मनीषाताई, तसं गेली अनेक वर्षापासून 2017 पासून लोंढे काका अविरत अशासोबत चटाई टाकण्याचं काम करतात. दररोज सकाळी अनेक लोकांना मार्गदर्शन करतात, योगाचा बोलवतात. सगळ्या भगिनीच जास्तीत जास्त वर्गात त्यांच्या आहेत. त्याच्यासोबतच आमचे पारखे सर का? हां, पारखे सर इथं वर्ग चालू होता, कारण हे फक्त 2च राहिलेले आहेत. ब गया सो भोगी, ठर गया सो योगी. कारण स्वामीजींनी सांगितलेलं आहे, जो ब गया सो भोगी, व कोणी असो, ठर गया सो योगी. इथं जे आलेले आहेत सगळे योगी आहेत, आणि जे गेले ते रोगी आणि भोगी असतात, असं स्वामीजींचं वाक्य आहे. दररोज योग वर्गामध्ये येतो तो स्वर्गासारखं जीवन जगतो. लक्षात आलं की नाही? माझी इच्छा काय, सोबत घेऊन येत जावं, खूप मजा येते. त्यांना आरोग्याची येते आणि घरी गेले की थोडी कट. आणि यांचे जे 2005 साली जे त्यांचे वाद होत होते, पण योगामुळे मात्र वाद बंद झाले. कारण तुम्ही नुसतं योग करताय, कारण योग करता करता संसार रूपी रथाची दोन्ही चाकं मजबूत असली पाहिजेत.
कारण तुम्ही सर्व, कारण एवढं सोपं नाही आहे सर, म्हणजे सर्वांना शक्य नाही. मग तुम्ही आला की आमचं रथाचं चाकच इकडं तिकडं फिरत असल्यामुळे मला सुद्धा कधी कधी कठीण जातं. मीनात आहे, बरोबर आहे की नाही? हां, दुसऱ्याला उपदेशाचे डोस पाजणं सोपं आहे, घरच्यांना जागं करणं मात्र कठीण काम आहे, जाहीरपणे सांगतो. आणि या ठिकाणी आदरणीय आमचे SP ऑफिसला सातत्याने आम्हाला बोलवत आहेत. सर, आम्ही सर्व SP साहेबाला एकदा आमची भेट करून द्या, एक नाही, जेलमध्ये नाही. असा आमचा योग सुद्धा आला सर. तुमच्या माहितीसह सांगतो, परभणीच्या जेलमधल्या सर्व बंद्यांना सुद्धा योग शिकवण्याचं सुद्धा भाग्य मला लाभलेलं आहे. आणि योगामध्ये अशी ताकद आहे, तुम्हाला माहिती असेल, वेळ खूप कमी आहे पण सांगायला असं सांगावं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा घरातला निरोगी असला पाहिजे. हा शेवटचा माझा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी योगाचा प्रचार आणि प्रसार करत राहणार आहे. आणि मेल्याच्या नंतरही ज्यांनी ज्यांनी योग केला नाही, मसवण्या जाणार, फडताय त्यांनी काय केला हा प्रश्न विचारणार. आणि त्यांना सुद्धा योग, शेवटची इच्छा माझी काय असेल, मला जर म्हटलं तुम्हाला कलेक्टर व्हायचं का मिळून ना, एक नाही, SP व्हायचं नाही, मग काय व्हायचंय, काय व्हायचंय, योग शिक्षक व्हायचंय. म्हणून परत एकदा मी सांगतो, या जन्मात योग शिक्षक झालो, मेल्यानंतरही योग शिक्षक होऊन पुन्हा मसाला त्या लोकाला तो बीपीने गेला का, पॅरालिसिसने गेला का, हार्ट अटॅकने गेला का, असं विचारू त्यांना, आहे की नाही. या सर्व मृत आत्म्याला सुद्धा शेवटची माझी इच्छा असेल. बंद केला ताईनी लवकर योग वर्ग बंद धन्यवाद. विशेष म्हणजे या ताईचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी टाळ्या वाजवता तुमचे सगळे पाहत होतो, आमच्या ताई पडल्या, असं वाजवू लागल्या. परंतु ही योगाची किमया. दुसरी जर त्या ठिकाणी दुसरी भगिनी राहिली असते ना, 2-4 तुकडे त्याचे झाले असते. ही योगात ताकद आहे. काही फ्रॅक्चर नाही झालं नाही, काही झालं नाही, थोडंसं होईल, थोडंसं पेन होईल, काही होत नाही. हा थोडंसं पडल्यातही तुम्हाला माहित नसेल, पण आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. आदरणीय ताई, जोरात आवाज घर घर जाएंगे, सबको योग सिखाएंगे, गली गली जाएंगे, सबको योग सिखाएंगे, गांव गांव जाएंगे, सबको योग सिखाएंगे. भारत माता की जय, वंदे मातरम. भारत माता की जय.